आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी येते। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच दुसरीकडे भोंदूबाबा औदुंबर मनोहर गडदेकडून पुण्यात महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचं समोर आलंय। त्याशिवाय त्यानं महिलेकडून 50 लाख रुपये लुटल्याचं उघड झालंय। अंगात दैवी शक्ती असल्याचं सांगत या भोंदूबाबानं विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केलेत। त्याच्या विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। फरार झालेल्या गडदे नावाच्या भोंदूबाबाचा शोध सुरू आहे। कौटुंबिक वादामुळे ही महिला पतीपासून वेगळी राहत होती। या परिस्थितीचा गैरफायदा घेत या भोंदूबाबानं या महिलेला भूलथापा देत तिची फसवणूक केली। देवऋषी असल्याचं सांगत स्वारगेट परिसरातल्या लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेत। त्यानंतर माणगाव इथे नेऊन पुन्हा त्या महिलेवर लैंगिक अत्याचार केलेत असं तक्रारीमध्ये म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।